येस. मी आत येऊ शकतो का? आपण मी मिहिर सोहनी, व्हॉट? मिहिर शेखर सोहनी, या लव्ह हेरिटेज बंगल्याचा मालक आहे मी. आय डोंट बिलीव्ह दिस. बट यू हॅव टू. हे खरेदी खत. पण मग तो अरे मिहिर, हाय, वेलकम. ये. अरे तुझंच घर आहे, ये. इरा, लेट मी क्लिअर द पोझिशन. मीही मिहिरच आहे, पण मिहिर कामत, CID ऑफिसर, क्राईम ब्रांच. आणि हा मिहिर सोहनी, माझा फास्ट फ्रेंड, तुझ्या शरा आंटीचा मुलगा. पण मग तू इथे काय करत होतास? Oh God, I've been cheated. नो इरावती, नथिंग लाईक दॅट. प्लीज आम्हाला माफ कर, कारण हे नाटक करणं भाग होतं आम्हाला. नाटक? हो, नाटक. CID इन्स्पेक्टर मिहिर कामतनी मिहिर सोहनी बनून या बंगल्यात राहायचं नाटक. अरे पण कशासाठी? कारण तुझ्या वडिलांचा आणि शरा आंटीचा झालेला अपघात हा अपघात नव्हता. इट वॉज अ कोल्ड ब्लडेड प्लॅन्ड मर्डर. काय? हो, अपघाताच्या 2 दिवस आधी मम्मी याच्याशी फोनवर बोलली होती आणि इथे काहीतरी विचित्र घटना घडतायत असंही म्हणाली होती. विचित्र? जे अनुभव तुम्हाला दोघांना इथे आले, कदाचित तसेच अनुभव त्यांनाही त्यावेळेला आले असणार. आणि म्हणूनच आम्हाला असं वाटत होतं की हा अपघात नसून घातपाताचा काहीतरी प्रकार आहे. त्याचीच खात्री करून घेण्यासाठी मिहिरने इथे यायचं ठरवलं. आणि ज्या क्षणी त्याची पक्की खात्री झाली तेव्हा त्यांनी ताबडतोब मला इथे बोलवून घेतलं. आणि नेमकी त्याच दिवशी तूही इथे आली होतीस. म्हणून हे नाटक चालू ठेवणं भाग होतं आम्हाला. पण मग हे सगळं कुणी केलं आणि कशासाठी? खरकट्या कापरेकर मेकॅनिकला घेऊन आलेला दिसतोय. आपण मी मिहिर कामत. थँक्यू ऑफिसर. अहो, तुमच्यामुळेच आम्हाला आमच्या गावातली घाण काढायची संधी मिळाली. इट्स माय ड्युटी ऑफिसर, प्लीज कम. पोलीस? बरं झालं तुम्ही आम्हाला वेळेवर सावध केलं, म्हणून तर आम्ही यांना पकडू शकलो. हे सगळं काय चाललंय मला कळेल का? सांगतो मॅडम. हा इब्राहिम, यानंच तुमच्या आई वडिलांच्या गाडीचे ब्रेक फेल केले आणि ऍक्सिडेंट घडवून आणला. आणि त्यासाठी माणिकनं त्यांच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध मिसळलं. त्यामुळेच कापरेकर जेव्हा माणिकला घेऊन घरी आला तेव्हा मी तिला स्वयंपाकासाठी नकार दिला. हे सगळं कारस्थान या खरकट्याचं होतं. पण यामागचा खरा सूत्रधार कोणीतरी वेगळाच आहे. काय कापरेकर, बोला बोला. का दादासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटते? आता बोलताय की? अहो साहेब, त्यात माझी काहीच चूक नाही हो. मला मोहरा केला गेलेला आहे. हा सगळा डाव की नाही त्या दादासाहेबांचा आहे. त्यांना हा बंगला पाहिजे होता इथे हॉटेल सुरू करायला. आणि ह्या माणसाला म्हणे लोक देव माणूस म्हणतात. चला आता दादासाहेबांचं दर्शन घ्यायला हवं. मिस्टर कामत यांची फिर्याद घ्यायला हवी. ठीक आहे ऑफिसर, तुम्ही वा पुढे, आम्ही आलोच. चला. हो, चला म्हणतो ना. हिरा, आर यू ऑल राईट? मला आता काही सुचत नाहीये. प्लीज मला एकटीला सोडा.
इरा ठीक आहे, तू आराम कर थोडा वेळ. आम्ही जरा पोलीस स्टेशनला जाऊन फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येतो. चल. इरू, तुला खरं सांगतो, प्रेमात पडणं आपल्या हातात नसतं ग. मेडिकलच्या भाषेत सांगायचं झालं तर हे व्हायरल इन्फेक्शनच आहे. या आजाराच्या विषाणूंनी एकदा का मनात प्रवेश केला की सरळ मनाच्या तळाचाच ठाव घेतात. याची लक्षणं दिसत नाहीत, फक्त जाणवतात. सगळ्यात पहिलं हे जाणवतं की आता तुम्ही तुमचे राहिलेला नाहीत. स्वतःचं अस्तित्वही विसरायला लावणारी ही एक प्रकारची समाधी अवस्था आहे. आणि ही अवस्था काही भाग्यवान लोकांनाच अनुभवता येते. हा, असा शेवट आहे का या अध्यायाचा? या कादंबरीचा जो शेखरसन आहे त्याला हेच अभिप्रेत असावं. तुला जायलाच हवं. आता थांबायला तरी काय कारण आहे मिहीर? मिहीर, शेवटच्या बसची वेळ झाली आहे. प्लीज मला स्टँडवर सोडशील? ठीक आहे, आता तुझा जर निर्णय पक्का झाला असेलच तर मिहिरा रे. मिहीर, एक सांगायचं राहूनच गेलं. तुमचे हे मित्र ऍक्टिंग खूप छान करतात. हिरा, प्लीज माझ्याबद्दल गैरसमज मनात ठेवून तरी इथून जाऊ नकोस. तुला कदाचित असं वाटत असेल की मी तुझ्याशी खोटं बोललो, तुला फसवलं. पण त्यामागचा हेतू लक्षात घे प्लीज. हा खोटा खेळ खेळताना क्षणोक्षणी मलाही पश्चाताप होत होता. पण त्याच क्षणांनी मला तुझ्यात जास्त गुंतवलं. माझ्याही नकळत मी तुझ्या प्रेमात पडलो.
त्या दिवशी तुझ्या कुशीत शिरून रडलो मी. तुझी शपथ इरा, ते खोटं नव्हतं. मिहीरला दूर राहणारी का असेना, पण एक आई होती. माझ्या नशिबी तेही नव्हतं. लहानपणापासून अनाथाश्रमात वाढलो. पण तुझ्या सहवासात स्त्रीच्या मायेचा ओलावा काय असतो याची जाणीव झाली मला. तू आज निघालीस आणि मला असं वाटतंय आज मी पुन्हा अनाथ झालो.